जय महाराष्ट्र मंडळी, वेलकम बॅक टू फार्मसी विथ भाऊ. आज परत नवीन एका व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेतो आहे. ठीक आहे, दॅट इज ऑर्गनायझेशन अँड फंक्शन्स ऑफ ANS. Organizations and functions of ANS. ANS is autonomic nervous system. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, आपल्या बॉडीमध्ये जी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आहे त्याचं आपण ऑर्गनायझेशन म्हणजे तो कसा ऑर्गनाईज झाला आहे ते बघू, आणि सेकंड म्हणजे त्याचं फंक्शन्स. चला मग सुरू करूया. सो मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टम आहे. जसे देर आर मेनी सिस्टम्स इन बॉडी. आपण HAP बघितलेच आहे की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे सिस्टम्स आहेत, त्यातलाच एक आहे नर्वस सिस्टम. आता नर्वस सिस्टम बेसिकली काय आहे? इट इज नथिंग बट अशी एखादी सिस्टम जी आपल्या बॉडी फंक्शन्सला रेग्युलेट करते किंवा कोऑर्डिनेट करते. वी कॅन से इट इज अ नर्वस सिस्टम. इट इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क विच रेग्युलेट्स और कोऑर्डिनेट्स, विच जी आपल्या बॉडीला रेग्युलेट पण करते किंवा कोऑर्डिनेट बॉडी फंक्शन्स. अशी एक सिस्टम जी आपल्या पूर्ण बॉडीला रेग्युलेट करते आणि कोऑर्डिनेट करते. आता नर्वस सिस्टम जी आपल्या बॉडीमध्ये आहे, इट इज बेसिकली डिवायडेड इंटू टू टाइप्स. ह्याचे दोन मेन डिव्हिजन्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि PNS. PNS स्टँड्स फॉर पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम ॲज इन की आपल्या बॉडीमधल्या सगळ्या फंक्शन्स ठीक आहे इथून ओरिजिनेट होतात. CNS मधून, सेंट्रल नर्वस सिस्टममधून. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये परत आपल्याला माहिती आहे दोन मेन ऑर्गन्स आहेत. इट इज युअर ब्रेन अँड सेकंड इज युअर स्पायनल कॉर्ड. सो परत एकदा नर्वस सिस्टम काय? इट इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क विच रेग्युलेट बॉडी फंक्शन्स आणि किंवा बॉडी फंक्शन्सला कोऑर्डिनेट करतात. दोन मेन डिव्हिजन्स आहेत नर्वस सिस्टमच्या, सेंट्रल नर्वस सिस्टम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम इज युजली पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम नावातच आहे पेरिफेरल ॲज इन पेरिफेरीमध्ये प्रेझेंट आहे. हा सिस्टम बेसिकली CNSला त्याच्या आपल्या बॉडी ऑर्गन्ससोबत कनेक्ट करण्याचं काम करतो. पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टमचे परत दोन डिव्हिजन्स आहे. इट इज कॉल्ड ॲज सोमॅटिक नर्वस सिस्टम अँड ANS आपला ऑटोनॉमिक nervous system. Peripheral nervous system has two main divisions. The first is somatic nervous system and the second is autonomic nervous system. आपल्याला याच autonomic nervous system चे organization आणि functions बद्दल बोलायचे. When we talk about somatic nervous system, it basically controls the voluntary movement of a body. आपल्या बॉडीच्या voluntary movements. आता what do you mean by voluntary movements? जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, मी हा पेन पकडला आहे, ठीक आहे, मी लिहितोय, हे तुम्ही तुमचे बायसेप फ्लेक्स करताय, तुम्ही चालताय, हे सगळे काय व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत. आणि हे व्हॉलंटरी मुवमेंट्स कोण कंट्रोल करतं? सोमॅटिक नर्वस सिस्टम कंट्रोल करतं थ्रू स्केलेटल मसल्स. Peripheral nervous system, it has two main divisions, somatic nervous system and autonomic nervous system. Somatic nervous system, it controls the voluntary movement of our body, while the autonomic nervous system controls the involuntary movement of our body. आता what is involuntary? Voluntary जसं मी सांगितलं की जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, जे आपल्या कॉन्शियसमध्ये आहेत. इनव्हॉलंटरी जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, युअर हार्ट बीट, एकदम हार्टची स्पेलिंग चुकली, हार्ट बीट, किंवा तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टमचं डायजेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. आता तुम्ही झोपले आहेत, तुम्ही तुमच्या कॉन्शियसमध्ये नाही आहेत, तरी तुमची हार्टबीट कंटिन्यू चालूच राहील, बरोबर ना? हार्टबीट बंद झाली, माणूस जाईल की? डायजेशन चालूच आहे, कंटिन्यूस चालूच आहे, ठीक आहे. This is the main function of your autonomic nervous
नर्वस सिस्टम. आता पुढे जाऊया आपण. आपल्याला मेन बघायचं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचे फंक्शन्स आणि त्याचं ऑर्गनायझेशन. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला आपण जेव्हा डिफाईन करू, ठीक आहे, आपण जेव्हा त्याला डिफाईन करू, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम काय आहे बेसिकली, ANS और autonomic nervous system. Autonomic nervous system, it is a, we can say it is a part of PNS. PNS stands for peripheral nervous system. It is a part of PNS which regulates or controls, which regulates involuntary bodily functions. Involuntary bodily functions. For example, we can say heartbeat. The heartbeat alata, it would definitely be your blood pressure. Then it would be your respiratory system, respiration, waste elimination, urination, etc. etc. असे बरेच examples we can consider कि it is a part of PNS which regulates our involuntary bodily functions. It operates under conscious control. ठीक आहे. आता ANS ह्याचे परत 3 मेन डिव्हिजन्स आहेत. ANS is further divided into ANS, which is sympathetic nervous system. It is further divided into sympathetic nervous system, ANS, autonomic nervous system. Then parasympathetic nervous system, and then the last is enteric nervous system. ANS, autonomic nervous system, has 3 main divisions. The first is sympathetic, the second is parasympathetic, and the third is enteric nervous system. आता या तीन गोष्टी कशा एकमेकांपासून वेगळे, म्हणजे 3 गोष्टी काय, हे 3 डिव्हिजन्स काय, सिम्पॅथेटिक काय, पॅरासिम्पॅथेटिक काय, एंटेरिक काय. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नर्वस, जसं आपल्या बॉडीमध्ये जेवढे पण ऑर्गन्स आहेत, सगळ्या ऑर्गन्समध्ये एक सेल्स आर मेड अप ऑफ सेल्स. वी ऑल नो सेल इज द स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. सेल्स come up together to form of tissues एकत्र येऊन पुढे ऑर्गन्स बनवतात. ठीक आहे. आता पर्टिक्युलर ऑर्गनचा एक पर्टिक्युलर सेल आहे. फॉर एक्झाम्पल लिव्हरचा सेल वी कॉल इट ॲज हॅपॅटोसाइट. ठीक आहे. हार्टचा जो सेल आहे वी कॉल इट ॲज कार्डिओसाइट. ठीक आहे. किडनी द सेल वी कॉल it as nephron. and जसं नर्वस सिस्टम मध्ये जो सेल आहे we call it as neuron. Neurons basically make up the nervous system. आता हे जे न्यूरॉन्स आहे याच्यावरती जर आपण बघितलं तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचे जे न्यूरॉन्स आहेत ना, ते कुठून, ते थोरॅसिक किंवा लंबर कॅव्हिटी मधून ओरिजिनेट होतात. आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये थोरॅसिक वेगवेगळे रिजन्स आहेत स्पायनल कॉर्डचे. आपण HPA मध्ये बघितलंच आहे. थोरॅसिक झाला, लंबर झाला, सेक्रल झाला, कॉक्सिजियल झाला. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचे जे न्यूरॉन्स आहेत, ते न्यूरॉन्स थोरॅसिक किंवा लंबर कॅव्हिटीमधून ओरिजिनेट होतात. वेरॅज पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचे जे न्यूरॉन्स आहेत ते ब्रेन स्टेममधून येतात. दे ओरिजिनेट फ्रॉम ब्रेन स्टेम. आपण HPA मध्ये बघितलंय क्रेनियल नर्व्स, स्पायनल नर्व्स, हे क्रेनियल नर्व्स म्हणून ओरिजिनेट होत. वेरॅज एंटेरिक नर्वस सिस्टम, नावातच आहे एंटेरिक. ठीक आहे. तर हा आपला गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये असतं. ह्याचे जे न्यूरॉन्स आहेत हे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये असतात. वेन वी टॉक ऑफ न्यूरॉन्स, आपल्याला माहिती आहे की न्यूरॉन्स रिलीज स्पेसिफिक मेसेंजर्स और केमिकल मेसेंजर्स. वी कॉल इट एज न्यूरो ट्रान्समिटर्स. न्यूरॉन्स एकमेकांशी वी कॅन से
ती कनेक्ट कशी करते, कम्युनिकेट कशी करतात, थ्रू न्यूरॉन्स ट्रान्समिटर्स. न्यूरॉन्स एक स्पेसिफिक केमिकल्स रिलीज करतात, त्या केमिकल्सला आपण नथिंग बट वी कॉल इट ॲज न्यूरो ट्रान्समिटर्स. आता न्यूरो ट्रान्समिटर्स सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टममध्ये जो मेजर न्यूरो ट्रान्समिटर आहे इट इज नॉरएपिनेफ्रिन. It is norepinephrine. While in parasympathetic nervous system, it is acetylcholine. Norepinephrine, acetylcholine. Short forms आहेत त्यांचे. Well, in enteric nervous system, both sympathetic दोघांचा पार्ट असतो याच्यात, सिम्पॅथेटिकचा पण आणि पॅरासिम्पॅथेटिकचा पण. आय होप एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. परत मी एकदा तुम्हाला सांगतो की आपल्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे, ठीक आहे, जो आपल्या बॉडी फंक्शन्सला रेग्युलेट आणि कोऑर्डिनेट करतो. तो आहे नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचे दोन मेन टाईप्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम हा आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. वेरएज इन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इन पेरिफेरल नर्वस सिस्टम दोन डिव्हिजन्स आहेत, सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोमॅटिक नर्वस सिस्टम इट कंट्रोल्स द स्केलेटल व्हॉलंटरी मुवमेंट्स. व्हॉलंटरी मुवमेंट्स म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, व्हॉलंटरी मुवमेंट्स युजली स्केलेटल मसल्स थ्रू होतात. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम it controls the involuntary movement of a body, for example heartbeat and digestion. ANS autonomic nervous system मा आपण बघितलं होतं. autonomic nervous system it is a part of PNS which regulates the involuntary bodily functions. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मग आपण बघितलं होतं हार्टबीट आहे, ब्लड प्रेशर आहे, रेस्पिरेशन आहे, युरिनेशन आहे, एक्सेट्रा. देन वी टॉक्ड अबाउट द डिव्हिजन्स ऑफ ANS. ANS is divided into 3 parts: sympathetic, parasympathetic, then enteric. Sympathetic, आता आपण या तिन्ही डिव्हिजन्सला न्यूरॉन्स थ्रू बघितलं की ह्याचे जे न्यूरॉन्स आहे विच आर द सेल्स ऑफ नर्वस सिस्टम, ते सिम्पॅथेटिकचे ओरिजिनेट होतात थोरॅसिक किंवा लंबर कॅव्हिटीमधून ऑफ स्पायनल कॉर्ड. पॅरासिम्पॅथेटिकचे जे होतात ते ब्रेन स्टेम किंवा क्रेनियल स्टेममधून ओरिजिनेट होतात, वाईल एंटेरिकचे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमधून ओरिजिनेट होतात. न्यूरो ट्रान्समिटर्सचं जर बघायला गेलं तर सिम्पॅथेटिकचं इट इज नॉरएपिनेफ्रिन, पॅरासिम्पॅथेटिकचं इट इज ॲसिटिलकोलिन आणि एंटेरिक नर्वस सिस्टम इज बोथ कंट्रोल्ड बाय sympathetic as well as parasympathetic nervous system. आता जर आपण पुढे बघितलं तर ANS मध्ये दोन मेन न्यूरॉन चेन्स असतात. वी कॉल्ड इज अ प्री गँग्लिओनिक आणि सेकंड इज पोस्ट गँग्लिओनिक. आता गँग्लिओन आपल्याला माहिती आहे की गँग्लिओन म्हणजे काय. गँग्लिओन मीन्स कॉम्प्लेक्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचा एक क्लस्टर राहतो, क्लस्टर ॲज इन गुच्छा राहतो, विच इज कॉल्ड ॲज गँग्लिओन. आता दोन टाईप्स असतात, एक प्री गँग्लिओनिक असतात आणि पोस्ट गँग्लिओनिक असतात. म्हणजे ANSचे जर आपण दोन न्यूरॉन चेन्स असतात, एक तुमचा प्री गँग्लिओनिक आणि सेकंड इज पोस्ट गँग्लिओनिक. पोस्ट गँग्लिओनिक. त्यानंतर जे ॲक्झॉन्स आहेत आपल्याला माहिती आहे की ॲक्झॉन्स डेंड्राइट्स हे पार्ट्स आहेत न्यूरॉन्सचे, ठीक आहे. जे ॲक्झॉन्स असतात दोज प्री गँग्लिओनिकमध्ये दोज आर मायलिनेटेड, वेरएस पोस्ट गँग्लिओनिकमध्ये दोज आर नॉन मायलिनेटेड. आपण 10th पासून बघत आलोय न्यूरॉनचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे देर आर ॲक्झॉन्स, देर आर डेंड्राइट्स, न्यूक्लियस असतात. त्यानंतर त्याच्यावरती मायलिन शीथ्स असतात. जर ते मायलिन शीथ्स प्रेझेंट असतील वी कॉल देम ॲज मायलिनेटेड. जर ॲबसेंट असतील वी कॉल इट ॲज नॉन मायलिनेटेड, ठीक आहे. तर ANS मध्ये दोन मेन न्यूरॉन चेन्सचे डिव्हिजन असतात, प्री गँग्लिओनिक आणि पोस्ट गँग्लिओनिक. प्री गँग्लिओनिकमध्ये मायलिनेटेड ॲक्झॉन्स असतात, वाईल पोस्ट गँग्लिओनिकमध्ये नॉन मायलिनेटेड ॲक्झॉन्स असतात. पुढे हे झालं आता ऑर्गनायझेशनचं. इफ यू टॉक अबाउट द फंक्शन्स, ठीक आहे, 3 मेन डिव्हिजन्स आहेत आपल्याकडे, सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक
and the last is enteric. Sympathetic nervous system, parasympathetic nervous system and enteric nervous system. Sympathetic nervous system, it controls the fight or flight type of movement. Fight or flight type of movement. For sympathetic nervous system आपल्या बॉडी मधल्या फाइट किंवा फ्लाइट टाइप ऑफ मुवमेंट्स कव्हर करतो. जसे की आपल्या हार्टबीट, इट इन्क्रीजेस द हार्टबीट. त्यानंतर हार्टबीट इन्क्रीज झालं तर ऑब्वियसली द ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल. आपल्या डोळ्यांमध्ये जो प्युपिल आहे तो प्युपिल सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम डायलेट करतो. रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये जो ब्रॉन्काय, वी ऑल नो ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, हे ब्रॉन्काय डायलेट करायचं काम सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम करतो. वेरएज डायजेशनला तो इनिबिट करतो. आणि युरिनेशन किंवा वेस्ट एलिमिनेशन, वी कॅन से वेस्ट एलिमिनेशन, एक्सक्रीशन आणि युरिनेशन ह्याला पण इनिबिट करतो. कोण? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. फाइट और फ्लाइट, इट इन्क्रीजेस द हार्ट बीट, इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर, डायलेट्स द प्युपिल. डायलेशन म्हणजे माहिती आहे आपल्याला, दोन गोष्टी माहिती आहेत, कॉन्स्ट्रिक्शन अँड डायलेशन. कॉन्स्ट्रिक्शन मीन्स रेस्ट्रिक्ट होतात, साईज कमी होते. डायलेशन मध्ये साईज वाढते, ब्रॉन्कायची पण साईज वाढते. डायजेशन इनिबिट करतं, वेस्ट एलिमिनेशन इनिबिट करतं. वेन वी टॉक अबाउट पॅरासिम्पॅथेटिक, याचं उलट आहे, फाइट और फ्लाइट आहे. जसं इथे रेस्ट अँड डायजेस्ट, रेस्ट अँड डायजेस्ट टाइप ऑफ मुवमेंट्स जे आहेत ते कंट्रोल करतं. फॉर एक्झाम्पल, वेन आपण म्हणतो की स्लीप, आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपला हार्टबीट इट डिक्रीजेस, ब्लड प्रेशर, हार्टबीट डिक्रीज झालं तर दॅट मीन्स द ब्लड प्रेशर विल ऑल्सो बी डिक्रीज्ड. प्युपिल आपले कॉन्स्ट्रिक्ट झालेले असतील. ब्रॉन्काय हे पण कॉन्स्ट्रिक्ट झालेले असतील. हा डायजेशनला आणि वेस्ट एलिमिनेशनला, डायजेशन अँड वेस्ट एलिमिनेशन. मी मुद्दामून हे असं वेगळं वेगळं लिहितो जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल. डायजेशन अँड वेस्ट एलिमिनेशनला हा एनकरेज करतो. डायजेशन म्हणजे झाले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वगैरे, हे सगळ्यांचं सिक्रिशन्स वाढवतो. तसंच ते दॅट इज व्हॉट एनकरेजेस मीन्स. वेरएज एंटेरिक नर्वस सिस्टम, एंटेरिक नर्वस सिस्टम इट मॅनेजेस द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. हा फक्त डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट पुरता लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. एंटेरिक नर्वस सिस्टम हा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टला कोऑर्डिनेट करतो, coordinate the digestive tract by contracting, secreting more enzymes and by increasing the blood flow through GIT. तर आय होप मी एकदम लेमन्स लँग्वेजमध्ये सांगितलंय व्हॉट इज ANS. आय होप तुम्हाला कळालं असेल. परत एकदा मी रिकॅप घेतो एक, जेणेकरून गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये बरोबर बसतील. आपण सुरू केलं होतं ऑर्गनायझेशन अँड फंक्शन्स ऑफ ANS. ठीक आहे, इट इज अ पार्ट ऑफ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे टाईपचे सिस्टम आहे, त्याचाच एक नर्वस सिस्टम आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क विच रेग्युलेट्स अँड कोऑर्डिनेट्स बॉडीली फंक्शन्स. Nervous system has two main divisions. The main is central nervous system and the second one is peripheral nervous system, which is along the periphery. The peripheral nervous system connects the CNS to the effector or target organs. Central nervous system has two organs in it, brain and spinal cord, whereas peripheral nervous system has two main divisions. The first is somatic nervous system and the second is autonomic nervous system. Somatic nervous system controls the voluntary movement of our body, whereas autonomic nervous system controls the involuntary movement of our body. So, somatic nervous system controls it through skeletal muscles. इकडे autonomic मध्ये examples आहेत heartbeat, digestion, etc.
ENS मग आपण सुरू केलं होतं. ENS इट इज अ पार्ट ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टम विच रेग्युलेट्स द इनव्हॉलंटरी बॉडीली फंक्शन्स. एक्झाम्पल हार्टबीट, ब्लड प्रेशर, रेस्पिरेशन, युरिनेशन एक्सेट्रा. 3 main divisions. There are 3 main divisions of ANS: sympathetic, parasympathetic and enteric. Sympathetic nervous system मधले जे neurons आहेत they originate from thoracic or lumbar cavity of spinal cord. Parasympathetic nervous system चे जे neurons आहेत they originate from the brain stem or cranial nerves we can say. Enteric nervous system चे जे neurons आहेत those are majorly present in the GIT, gastrointestinal tract. न्यूरोट्रान्समिटर्स बद्दल आपण बोललो. न्यूरोट्रान्समिटर्स सिम्पॅथेटिक मध्ये इट इज नॉरएपिनेफ्रिन, पॅरासिम्पॅथेटिक मध्ये इट इज ॲसिटिलकोलिन, वेरेज एंटेरिक मध्ये बोथ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक कंट्रोल करतात. आता वी ऑल नो न्यूरॉन्स नर्वस सिस्टमचे सेल्स आहेत. न्यूरोट्रान्समिटर्स आर केमिकल मेसेंजर्स सिक्रेटेड बाय द न्यूरॉन्स टू कम्युनिकेट विदिन देमसेल्स. मग आपण पुढे बघितलं होतं की 2 टाईप्सचे न्यूरॉन चेन्स असतात. एक आहे प्री गँग्लिओनिक आणि एक आहे पोस्ट गँग्लिओनिक. प्री गँग्लिओनिक मध्ये मायलिनेटेड ॲक्झॉन्स आहेत, वेरेस पोस्ट गँग्लिओनिक मध्ये नॉन मायलिनेटेड ॲक्झॉन्स आहेत. देन वी टॉक्ड अबाउट functions of sympathetic, parasympathetic and enteric. Sympathetic it controls the fight or flight type of movement. Parasympathetic it controls the rest and digestion type of movement, whereas enteric is mainly enteric nervous system deals with the digestion or digestive tract. सिम्पॅथेटिक मध्ये हार्ट ब्रेथ इन्क्रीज होतं, पॅरासिम्पॅथिक मध्ये डिक्रीज होतं. सिम्पॅथेटिक मध्ये ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं तर इकडे डिक्रीज होतं. सिम्पॅथेटिक मध्ये प्युपिल डायलेट होतं तर इथे कॉन्स्ट्रिक्ट होतो. सिम्पॅथेटिक मध्ये ब्रॉन्काय डायलेट होतं तर इकडे कॉन्स्ट्रिक्ट होतं. सिम्पॅथेटिक मध्ये डायजेशन आणि वेस्ट एलिमिनेशन इनिबिट होतं तर इथे डायजेशन आणि वेस्ट एलिमिनेशन इन्क्रीज होतं. एंटरिक नर्वस सिस्टम हा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टला कोऑर्डिनेट करतो बाय इन्क्रीजिंग द ब्लड फ्लो वी कॅन से to the digestive system, increasing the secretions of the digestive tract आणि necessary contractions करतो. ओके, तर आजचा टॉपिक आपला एवढाच होता. आय होप सो या छोट्या गोष्टी ठीक आहे एकदम लेमन्स टर्ममध्ये मी तुम्हाला समजवले ते तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित गेले असतील. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटू एका नवीन टॉपिकसोबत. जय महाराष्ट्र.